भारतीय मानसिकतेमध्ये ज्या विविध विचारांची आचारांची विलक्षण प्रमाणामध्ये भेसळ झालेली आहे, त्यामधून योग्य मार्ग निघाला पाहिजे आणि बुद्धाची मूळ शिकवण नेमकी कोणती आहे आणि ती कशी समजून घ्यायची हे पुढे मांडलं पाहिजे लोकांच्या, या भावनेतून बाबासाहेबांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणून इतर बुद्धधर्मामधल्या ग्रंथाची रचना आणि रचनेच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. मूळ तत्व बाबासाहेबांनी अतिशय खोलात जाऊन परंतु संक्षिप्तपणे स्पष्ट केलेले आहेत आणि त्यामधून माणसाचं बुद्धधर्माचं आकलन वाढत जाईल अशा प्रकारचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा खरं म्हणजे अभ्यासाचा ग्रंथ आहे. त्याच्या प्रत्येक चॅप्टरवरती सखोल अभ्यास झाला पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, तो समजून घेतला पाहिजे, काही आचरणाच्या गोष्टीसुद्धा केल्या पाहिजेत, असं या ग्रंथाचं महत्त्व आहे. ते वाचून बाजूला ठेवण्यासारखं पुस्तक मुळीच नाही आणि दुर्दैवानं लोक फक्त त्याचा तसाच वापर करतात, वाचायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं. कळतं अशातला भाग नाही. माझ्या पाहण्यामध्ये खूप लोक, हजारो लोक आहेत ज्यांना याच्यातल्या अनेक गोष्टी कळलेल्या नाहीत आणि आजही कळत नाहीत. आणि याचं एकमात्र कारण आहे की ती प्रिन्सिपल्स समजून घेतल्याशिवाय डोक्यात येतच नाहीत. आणि इथे बाबासाहेबांनी थोडक्यात लिहिलेलं असल्यामुळं मूळ बुद्ध धर्मामध्ये काय शिकवणी ते तुम्हाला पाहाव्याच लागतात. त्या तिथून जेव्हा तुम्ही लक्षात घेतला सविस्तर, तेव्हा मग बाबासाहेबांचा विचार आपल्याला कळतो, समजतो. का कोणास ठाऊक, पण बाबासाहेबांना मानणारा समाज या ग्रंथाचा अभ्यासच करू इच्छित नाही. ही अतिशय भयंकर गोष्ट आहे, अतिशय भयंकर. आणि त्यामुळं बाबासाहेबांच्या नंतर या समाजामध्ये कुठलंही सकारात्मक चांगलं काम होऊ शकलं नाही आणि समाजाची डोळ्यात भरेल अशा प्रकारची प्रगती झाल्याचं चित्र कुठेही पाहायला मिळत नाही. हा उद्वेगाचा भाग आहे, पण तरीसुद्धा आहे ते परिस्थिती आपल्याला या ग्रंथाचा तसं सखोल अभ्यास करणंच आवश्यक आहे. तर मागच्या वेळेस आपण अतिशय महत्त्वाचं तत्त्व लक्षात घेतलं. सर्व संस्कार अशाश्वत आहे असे मानणे म्हणजे धम्म. सर्व संस्कार अशाश्वत आहेत असे मानणे म्हणजे धर्म. आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाचा भाग आपण घेतला होता, त्याच्या अगोदर एक महत्त्वाचा भाग घेतला होता, तो म्हणजे तृष्णा त्याग करणे म्हणजे धर्म. तर त्याच्यावरती तेव्हा बारकाईनं आपण विवेचन केलं की बाबासाहेबांनी तृष्णा शब्दाचा अर्थ कसा अचूक सांगितलेला आहे आणि बौद्ध देशामध्ये आजही त्याचा अर्थ पारंपरिक बौद्ध देशामध्ये सुद्धा चुकीचा घेतला जातो. हे एक आश्चर्य आहे. तृष्णा म्हणजे सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा असं म्हटलं जातं आणि इच्छा आकांक्षामुळं दुःख निर्माण होतं. म्हणून बुद्धानं इच्छा आकांक्षा नाकारल्या, त्यापासून मुक्त होण्याचा उपदेश केला. अशा प्रकारे बुद्ध धर्माची शिकवण चुकीच्या पद्धतीनं मांडली जाते. आणि अशी शिकवण ऐकली म्हणजे सर्वसामान्य माणसाला वाटतं हा धर्म काही माझ्या कामाचा नाही, सारं सोडून द्यायचं आहे. बुद्ध म्हणतात हे सोडा, ते सोडा, हे करू नका, ते करू नका. काय उपयोग आहे? मला तर माझ्या काही इच्छा आहे, आकांक्षा आहे, मला जगायचं आहे, मला असं काही ते करायचं आहे. आणि बुद्ध सारंच म्हणतात करू नका, ती तृष्णा आहे सोडून द्या. म्हणजे बुद्धाच्या शिकवणीचा विपर्यास झाला की मनुष्य त्यापासून तुटला जातो. आणि आजही भारतामध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्य तोडला गेला, तो या भावनेनंच. ब्राह्मणांनी तशा प्रकारचा खास प्रयत्न केला आणि सांगितलं की बुद्धाचा धर्म निराशावादी आहे, तिथे आशेला जागा नाही. का तर सर्व इच्छा आकांक्षा ह्या बुद्ध सोडायला सांगतात, त्या जर सोडल्या तरच सुख मिळेल. आता इच्छा आकांक्षा सोडायच्या म्हटल्यावर मग सुखाची सुद्धा इच्छा बाळगून चालत नाही. अशा तऱ्हेनं ब्राह्मणांनी बुद्धाचा हा अतिशय महत्त्वाचा सिद्धांत विकृत केला, उलटा केला आणि
लोकांच्या मनातून बुद्ध धर्माची सारी ही हकालपट्टीच केली पूर्णपणे. हा भारतामधला फार महत्त्वाचा इतिहास घडलेला आहे. म्हणून बाबासाहेबांनी तृष्णेची व्याख्या केली. तृष्णा म्हणजे काय? नैसर्गिकपणे इच्छा आकांक्षा असतात त्या योग्य, आणि त्याच्या पलीकडे जाऊन विकृत होतात तेव्हा त्या अयोग्य. ही बाबासाहेबांची भूमिका आहे. आणि त्या विकृतीला मनुष्य चिकटून बसतो, धरून ठेवतो आणि सोडू इच्छित नाही, तेव्हा ती तृष्णा बळकट झालेली असते, तृष्णेची पकड बळकट झालेली असते. हे फक्त बाबासाहेबांनी या ग्रंथात सिद्ध केलेलं आहे. बाकी जेवढे काही ग्रंथ मी इंग्लिशमध्ये वाचले त्यामध्ये हा मुद्दा आलेला नाही. म्हणून बाबासाहेबांच्या ग्रंथाचं खास वैशिष्ट्य आहे, ते आपण या दृष्टीने लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग त्यांनी दुसरा महत्त्वाचा मुद्दा हे केला की ह्या इच्छा आकांक्षाला सुद्धा आपल्या पकडीमध्ये ठेवायचं, विशिष्ट सीमेमध्ये ठेवायचं, सीमेच्या पलीकडे जाऊ द्यायचं नाही. याचं काय कारण आहे तर ते त्यांनी पुढच्या चॅप्टरमध्ये सांगितलं की सर्व संस्कार अशाश्वत आहे असे मान्य म्हणजे धम्म. इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे, ते जरा जास्त सोयीचं आहे. हे थोडंसं अवघड झाल्यासारखं वाटतं. टू बिलीव्ह दॅट ऑल कंपाऊंड थिंग्स आर इम्परमनंट इज धम्म. इथे परत थोडीशी चूक झालेली आहे. टू बिलीव्ह दॅट ऑल कंपाऊंड थिंग्स, कंपाऊंड नाही, कंपाऊंडेड थिंग्स आर इम्परमनंट इज धम्म. इम्परमनंट त्याचा सरळ सरळ मराठीत आणत होतो अनित्य. सर्व गोष्टी अनित्य आहेत, सर्व भौतिक वस्तू अनित्य आहेत, सर्व घटना अनित्य आहेत, सर्व माणसाची अवस्था, मानसिक अवस्था अनित्य आहेत. ज्या ज्या गोष्टीशी आपला संबंध येतो ती प्रत्येक गोष्ट अनित्य आहे, ही बुद्ध धर्माची मूलभूत शिकवण आहे. पण अनित्याचाही परत चुकीचा अर्थ ब्राह्मणांनी पुढे लावला. बुद्ध म्हणतात सारं अनित्य म्हणजे सारं नष्ट होणार आहे, आशेला जागा नाही. बुद्धाची भाषा ती नाही आहे. बुद्धाची भाषा अनित्याची काय आहे? प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील आहे, बदलणारी आहे, जशीच्या तशी ती राहू शकत नाही. हे विश्वाचं तत्त्व आहे जे तुम्हाला नाकारता येत नाही. क्षणोक्षणी प्रत्येक गोष्ट बदलत असते, आणि जी बदलते आहे त्या बदलणाऱ्या गोष्टीवरती आपण किती भरोसा ठेवायचा? आधी बदलणारच आहे, त्याला किती चिकटून राहायचं? राहू शकत नाही. म्हणून ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत, पाहिजे आहेत, त्या प्रत्येक गोष्टीची चिकित्सा बुद्धांना अशी करायला सांगितली की ती नष्ट होणार आहे, ती बदलणार आहे, त्याच्यात परिवर्तन होणार आहे, जशी आहे तशी राहणार नाही. 2 क्षणसुद्धा. तू कशाला चिकटून राहतोस? कशाला धरून राहतोस? म्हणून हा विचार कर की त्यामधून निरंतर सुख लाभणार नाही, कायम टिकणार. बदल आहे. आत्ता वाटणारं सुख क्षणात बदलून जाईल, दुःख निर्माण होईल. आत्ता निर्माण झालेलं दुःख क्षणात बदलेल, सुख निर्माण होऊन जाईल. बदल, सतत परिवर्तन हा विश्वाचा नियम आहे. आणि याचे उलट इतर धर्मियांनी काय केलं? बदल नाकारला. विश्वाचं मूळ तत्त्व म्हणजे कोणीतरी ईश्वर आहे निर्माण करणारा, त्याच्या हातामध्ये सारं आहे, आणि त्या ईश्वराचा एक अंश, एक हिस्सा, एक भाग प्रत्येक प्राण्यामध्ये आहे. त्याला ते आत्मा म्हणतात. आत्मतत्व आहे जे बदलत नाही. नैनं छिद्दंती शस्त्राणी न दहती पावकाः. की ही ज्याला अग्नी जळू शकत नाही आणि बाहेर शस्त्र नष्ट करू शकत नाही, मारू शकत नाही, असा तो आत्मा आहे. अजर अमर. मनुष्याचा मृत्यू होतो तेव्हा तो आत्मा शरीर सोडून जातो. मग जन्म मृत्यू कसा?
तर ज्याप्रमाणे मनुष्य आंघोळ करून नवे कपडे घालतो, जसं मनुष्य कपडे बदलतो त्याप्रमाणे म्हणे आत्मा हा शरीर बदलतो, त्याला म्हणतात पुनर्जन्म. या शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जातो, अशा प्रकारची त्यांनी भावना केली. त्यामुळे आत्मा नित्य आहे हे सर्व धर्मांनी म्हटलं. ख्रिश्चन धर्माने तेच म्हटलं आहे, आत्मा नित्य आहे. म्हणून मनुष्य मेल्यानंतर त्याचं शरीर जाळायचं पुरायचं नाही, जाळायचं नाही, नष्ट करायचं नाही, पुरून ठेवायचं. त्या थडग्यामध्ये आत्माही राहतो म्हणे. मग देवाचा जेव्हा न्यायाचा दिवस येतो तेव्हा मग साऱ्या त्या प्राण्यांना देव बोलावतो, त्यांच्या पाप पुण्याचा हिशोब करतो आणि कोणाला नरकात पाठवायचं कोणाला स्वर्गात पाठवायचं ते ठरवतो. आत्मा अमर आहे म्हणून शरीर नष्ट करायचं नाही. आता त्या थडग्यामध्ये त्याचं काय होतं आपल्याला माहीत आहे. थडग्यामध्ये काही ती शिल्लक राहत नाही, संपतच ते. पण तेही कोणी मानायला तयार नाही ना. आत्मा अमर आहे. मुसलमानांचं तेच आहे, त्यांची हीच थिअरी आहे. हिंदू शरीर जाळून टाकतात, ते काय म्हणतात आत्मा तर अगोदरच निघून गेला आहे ना, मग आता हे कशाला ठेवायचं, जाळून टाका. थोडेसे व्यवहारी दिसतात ते, पण फार काही व्यवहारी नाही. आत्मा आहे तो आहेच. बुद्धाची भूमिका आहे की मग आत्मतत्वच नाही, नित्य विश्वामध्ये काही नाही. त्या प्राचीन ज्या परंपरा होत्या नित्य गोष्टी मानायच्या, पृथ्वी नित्य आहे, सूर्यचंद्र हे त्याच्या भोवती फिरतात, अशी पूर्वीची कल्पना होती. आता आपण ते मानू शकतो का? आता सर्व उलटच झालेलं आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि सूर्यचंद्राभोवती फिरते आणि ही सारी सूर्यमालिका त्या विश्वामध्ये सुद्धा फिरते. कोण स्थिर आहे? कोणी स्थिर नाही. हे त्या काळात कळत नव्हतं, पण त्या काळामध्ये एवढं सत्य पुढे मांडणं हे बुद्धाच्या त्या प्रज्ञेचं ज्ञानाचं खरं वैशिष्ट्य आहे. कुठले प्रयोग केलेले नाहीत, कुठली साधनं नव्हती. हे जाणणं हेच मोठं आश्चर्य आहे. आणि म्हणून बुद्धाला महाप्रज्ञावान म्हणतात. त्याचं हे महत्त्वाचं कारण आहे. आणि त्यांच्या प्रज्ञेला जोड नाही त्याचं हे महत्त्वाचं कारण आहे की विज्ञानाचं हे इतकं महत्त्वाचं तत्त्व त्यांनी त्या काळामध्ये प्रतिपादन केलं. आणि त्या वैज्ञानिक पद्धतीचा एक भाग म्हणजे मनुष्य आहे, त्याला त्यातली कुठलीही पद्धत सोडता येत नाही, त्यामध्ये राहूनच आपलं जीवन जगावं लागतं, हे प्रामुख्यानं सांगितलं. म्हणून विश्वाचा पहिला नियम आहे जे सायन्स आज मानतं, परिवर्तन, सतत बदल, चेंज. आणि ते इथे बुद्धाने तेव्हा सांगितले की सर्व संस्कार अनित्य आहे, प्रत्येक गोष्ट बदलणारी आहे. म्हणून आपण साधं उदाहरण घेतो की लहानपणी जन्मास आलेलं बालक आणि म्हातारपणचा मनुष्य आहे का सारखे? कुठे दोघे सारखे नाहीच. पण त्याला जन्मल्याबरोबर आपण एक नाव दिलं, एक लेबल लावलं, ते लेबल कंटिन्यू राहिलं म्हणून आपण त्याला मनुष्य समजतो. मी तोच. काही लक्षात येतं? आपण स्वतःला मी तोच, लहानपणी होतो तोच आणि आता मोठा झालो तरी तोच का समजतो? लेबल. बाकी इतकं बदललं आहे त्याचा कधी विचार केला का आपण? छोटंसं होतो तो वाढत वाढत गेलो, इतकं परिवर्तन झालं आहे. एखाद्या बालकाला 20-25 होईपर्यंत 20-25 वर्षाचं होईपर्यंत त्याचा स्वतःचा फोटोच दाखवला नाही, आणि एखाद्या वेळेस दाखवला तो ओळखू शकेल की हा मीच आहे म्हणून? नाही ओळखू शकत. आपण आपले स्वतःचे फोटो ओळखू शकत की मीच आहे म्हणून. पण जेव्हा ते नाव चिकटलं, ते लेबल सतत पुढे चालत राहिलं, तेव्हा मरे हा मीच आहे, हा मीच आहे, हा मीच आहे, हा मीच आहे, हा मीच आहे. काही लक्षात आलं? हे अनित्य आहे. बुद्धाने इतकं स्पष्ट करून सांगितलेलं आहे की तुम्ही जसे आहात तसे नाही, प्रत्येक गोष्ट बदलते आहे. हा बदलाचा मुख्य भाग आहे. आणि बदल आहे म्हणून सुख आणि दुःख याच्या बाबतीमध्ये आशा आहे. दुःख नष्ट होऊ शकतं, सुख निर्माण होऊ शकतं. आहे ते सुख नष्ट होऊ शकतं, दुःख निर्माण होऊ शकतं. हा सृष्टीचा कर्म. त्यामुळं सुख आणि दुःखाची निर्मिती सतत होत राहते, ती आपल्या हातामध्ये नाही. मग बाकीच्या धर्मांनी विचार काय केला? हे सारी देवाची करणे.
बुद्धानं म्हटलं ती भानगड नाही बाबा, ही देवाची करणी नाही, ही तुझीच करणी. किती फरक पडतो तो बा. का तर तुला हे कळत नाही की बदल जे होतात त्या कोणत्या बदलाच्या मागे लागायचं, कोणत्या बदलाप्रमाणे वागायचं आणि कोणत्या बदलाप्रमाणे वागायचं नाही हे तू ठरवायचं आहेस. हे माणसाच्या हातात आहे. आणि हा फार महत्त्वाचा सिद्धांत लोक लक्षात घेत नाही. यालाच बुद्धानं म्हटलं आहे कुशल अकुशल. कुशल म्हणजे ते वागणं की ज्या वागण्यातून सुख निर्माण होतं, डेव्हलपमेंट होते, विकास होते. अकुशल म्हणजे ते वागणं ज्यामधून दुःख निर्माण होतं, माणसाची अवनती होते, तो नष्ट होतो. हे आणखी महत्त्वाचं प्रिन्सिपल बुद्धाने त्या काळामध्ये मांडलं की माणसाला हे तत्त्व लक्षात घेऊनच जगायला पाहिजे. म्हणून त्याचं साधं उदाहरण मी कधी कधी सांगतो पहा. आपण असा हात हलवला की दुःख निर्माण होतं, पण असा हातच हलवायचा नाही असं ठरवलं तर का दुःख निर्माण होईल? दोषाचा अपमान केला, कोणाला शिवी दिली, कोणाशी वाईट बोलत, दुःख निर्माण होतं. मी ठरवलं की मी तसं बोलणारच नाही, तर दुःख निर्माण होईल का? रागाचा, ईर्षेचा, द्वेषाचा विचार सतत मनात ठेवला, दुःख निर्माण होतं. पण तसं मी करणारच नाही असं ठरवलं तर दुःख निर्माण होईल का? ही बुद्ध म्हणतात प्रत्येक गोष्टीला कारण आहे, कारणाशिवाय काही होत नाही. आणि ही कारणं मनामध्ये प्रामुख्याने असतात. म्हणून मन संचालक असतं, नेतं असतं, नियंतं असतं. या कारणामध्ये हे दोन भाग आहेत. एकाला आपण सकारात्मकता म्हणतो, दुसऱ्याला नकारात्मकता म्हणतो, पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह. म्हणून माणसाचं वागणं दोन्ही पद्धतीचं आहे, पॉझिटिव्ह आहे, नेगेटिव्ह आहे. आता कसं वागायचं हे ठरवतं कोण शेवटी? जास्तीत जास्त मनुष्यच ठरवतो. आपल्या मनाला नाही पडलं तर आपण नाही घेत, मनाला आवडलं तर आपण त्याच्या मागे लागतो. हा तर स्वभाव आहे, आपला अनुभव आहे, सत्य गोष्ट आहे, ती अनुभवानं सिद्ध झालेली. मग मला चुकीच्या गोष्टीच्या मागेच लागायचं नाही, दुःखाच्या मागेच लागायचं नाही, ते निर्माण होईल ते करायचंच नाही असं ठरवणं आपल्या हातामध्ये आहे. म्हणून बुद्धाची भाषा कशी आहे की तुझ्या भाग्याचा, तुझ्या भविष्याचा, तुझ्या पुढच्या जीवनाचा, सुखाचा किंवा दुःखाचा शिल्पकार फक्त तू आहेस, बाहेरची कोणती गोष्ट नाही. काय विलक्षण सत्य बुद्धानं प्रकट केलेलं आहे ते पहा. बाकीचे सारे धर्म म्हणतात तुझ्या हातात काय, सारं त्याच्या हातात, सुख दुःख तो देणार, तुला काय येतं, तुला कोण विचारतं म्हणे. ही भानगड आहे. म्हणजे सर्व धर्मांनी माणसाला मूर्ख बनवलं, सर्व धर्मांनी. का तर त्या धर्मांना सृष्टीचं हे सत्य तत्व कधी कळलं नाही. सतत परिवर्तन होतं आहे. परिवर्तनाच्या दोन पद्धती आहेत, सकारात्मक आहे, नकारात्मक आहे. सकारात्मक परिवर्तनातून सकारात्मकच गोष्टी घडतात, चांगलंच घडत जातं. त्याला बुद्धानं म्हटलं कुशल. म्हणून सब पापस्य करणं, पाप म्हणजे इथे अकुशल म्हटलं आहे. कुठल्या प्रकारचं अकुशल करू नका, सर्व पापस्य करणं. पाप कशाला म्हटलं आहे? ज्यातून दुःख निर्माण होतं ते पाप. तुम्ही कोणावरती रागावला, आपण त्याला काय समजतो? बरं समजतो की वाईट समजतो? वाईट समजतो फार तर. पण ते पाप आहे असं समजतो का? कोणी सांगावं याचं उत्तर द्यावं. आपल्याला राग आला तर आपलं पाप केलं असं किती लोक समजतात? कोणीच नाही ना. फार तर काय म्हणते चुकीचं आहे ते. बुद्धाची भाषा काय चुकीचं आहे, ते पाप आहे कारण त्यातून दुःख निर्माण झालं आहे. कुठे बुद्ध जाऊन पोचलेले आहे ते पहा. आणि हे समजणं किती महत्त्वाचं आहे की आपण क्षणोक्षणी पाप करत असतो, क्षणोक्षणी विचारानं करतो, बोलण्यानं करतो, वागण्यानं करतो. प्रत्येक दुःख निर्माण करणारी गोष्ट पाप आहे. त्याला बुद्धानं म्हटलं आहे अकुशल. अकुशलातून दुःख निर्माण होतं. म्हणून सब पापस्य करणं कुशलस्य उपसंपदा. जे कुशल आहे, सकारात्मक आहे ते करणं, ते जोपासणं. उपसंपदा म्हणजे जोपासणं, ते आचरण जोपासणं. ह्याला बुद्धानं महत्त्व दिलं आहे. ती सुखाकडे नेणार आहे. आणि या साऱ्यांचं मूळ कशामध्ये? ते शेवटी मनच आहे.
म्हणून सचित परियोतपणं, त्या मुलाला मनाला स्वच्छ ठेवणं, मूळ ती एनर्जी शक्ती आहे त्याला स्वच्छ ठेवणं, एवढंच बुद्धाचं शासन आहे. 3 वाक्यामध्ये बुद्धाची शिकवण समाप्त. 3 वाक्यामध्ये. आणि या 3 वाक्यांचं स्पष्टीकरण करण्यासाठी म्हणून 140 ग्रंथ निर्माण झाले बुद्ध धर्मामध्ये. ते त्यांचं त्रिपिटक. शिकवण 3 वाक्यांची. आणि धर्मग्रंथ 140. याचा अर्थ काय? ते 3 शब्द शिकण्यासाठी समजण्यासाठी एवढी ही उलाढाल करावी लागली. बाकीचे ग्रंथ सोपे का? कामच सोपं आहे ना. सर्व काही देवाच्या हातात, बात खतम. त्याला म्हणतो म्हणतो तसं करा, तो धर्म, बात खतम. का करायचं? तर पुढे हे स्वर्ग मिळावा म्हणून. संपलं. त्यांच्या 3च गोष्टी आहेत. त्यामुळे त्या 3 गोष्टी कुठल्याही छोट्या पुस्तकामध्ये लिहून मोकळ्या होत आहेत. म्हणून सर्व धर्मांचे ग्रंथ किती आहेत? बहुतेक एकच आहे. बुद्ध धर्माचा एक ग्रंथ असू शकत नाही, कारण ते 3 शब्द शिकणं हीच मोठी मुश्किल गोष्ट आहे. हा बुद्धिझमचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आणि बदल आहे म्हणून सुखाची आशा आहे. दुःख बदललंच नाही तर सुख होईल कसं? म्हणून बदल, परिवर्तन, सतत परिवर्तन हा विश्वाचा महत्त्वाचा नियम आहे. तो आपल्या जीवनाला व्यापणारा आहे. आणि ते सत्य बुद्धांना स्पष्टपणे सांगितलं. म्हणजे बुद्धाचा धम्म फक्त आपणाला आशा दाखवतो. अरे बाबा दुःख आहे, काळजी करू नको, दुःख नष्ट होऊ शकतं, सुख मिळू शकतं, तुला असं वागलं पाहिजे. बाकीचे काय म्हणतात? तर तुझ्या हातात काय? आता तुझ्या हातात काय असे म्हणणारे तुम्हाला खरंच आशा दाखवतात का? निराशा आहे ती सारी. आपल्या हातात काहीच नाही, मनुष्य हातात झाला, संपला, निराश. म्हणून जगातले सारे धर्म निराशावादी आहेत. बुद्धाचा धम्म आशावादी आहे. काही लक्षात आलं आपलं? बुद्धाचा धम्म आशावादी आहे. दुःख, अरे आहे दुःख, घाबरू नकोस, ते बदलू शकतं, हा सृष्टीचा नियम आहे, असं कर, ते बदलणार आहे. परंतु ब्राह्मणांनी इतकी लबाडी केली की बुद्धाचा धर्म निराशावादी ठरवला. किती भयंकर गोष्टी झाल्या त्यामुळे. आणि हे जे इथे धर्मतत्त्वज्ञानामध्ये एवढी भेसळ झालेली, विपर्यास झालेला आहे, तो नीट आकलन व्हावा म्हणून बाबासाहेबांनी या ग्रंथाची रचना केलेली आहे. इतकं त्याचं महत्त्व आहे. तर सर्व संस्कार अनित्य हे आपण लक्षात घेतलं. आणि यातली फक्त शेवटची 2 वाक्य आपणाला मागे अभ्यासामध्ये सोडावी लागली, कारण तिथपर्यंत आपण आलो नाही. बाबासाहेबांनी काय म्हटलं आहे पहा, भगवान बुद्धाचा उपदेश असा की सर्व वस्तू अनित्य आहेत, सर्व गोष्टी अनित्य आहेत. भगवान बुद्धाच्या या सिद्धांतापासून बोध काय घ्यायचा हा अति महत्त्वाचा प्रश्न आहे. काय शिकायचं याच्यापासून? काहीतरी शिकवण असेल त्याच्यामध्ये. एवढा महत्त्वाचा सिद्धांत बुद्धानं म्हटला की अनित्यता, त्यालाच महायान धर्मामध्ये शून्यवाद म्हटला आहे किंवा शून्यता म्हटलेला आहे. त्याचा उल्लेख बाबासाहेबांनी इथेच केलेला आहे की बुद्धाच्या शिकवणीला शून्यता म्हणतात किंवा शून्यवाद म्हणतात. याचा बोध काय घ्यायचा, त्यापासून काय शिकायचं, तर पुढे 2 वाक्यातच बाबासाहेबांनी ते मांडलेलं आहे. या अनित्यतेच्या सिद्धांतापासून असा बोध घ्यायचा की कोणत्याही वस्तूसंबंधी आसक्ती राखू नका. सुखासाठी बाहेरच्या कोणत्याही गोष्टीवरती कायम अवलंबून राहू नका. ती बदलणार आहे, त्यात फरक पडणार आहे. म्हणून मला कायमच सुख होईल हा विचार करू नका. एखादं भडक उदाहरण द्यायचं म्हटलं तर एखादा तरुण किंवा तरुणी प्रेमात पडतात एकमेकाच्या, आणि भावना काय असते तेव्हा, बस
आम्ही दोघे एकत्रित आलो की सुख सुख आहे ना. मग जळी स्थळी पाशाणी सगळीकडे तेच दिसतं, बाकी काही नाही. हा अनुभव आहे माणसाचा. वाटेल ते करतील, नाही झालं तर आत्महत्या करतील, काही करतील. म्हणजे अगदी मनुष्य पिसाळून गेल्यासारखं वागतो बा. ही गोष्ट करूया. झाला प्रेमविवाह, मग पुढे मग मराठीमधली म्हण आठवते, दुरून डोंगर साजरे, जवळ जाता दऱ्या खोरे. निळा डोंगर दिसतो आहे, हिरवागार डोंगर दिसतो आहे, मोठा सुंदर आकर्षक दिसतो. जवळ गेल्यावरती मग ती झाडं झुडपं खडक दिसायला लागतात, तोपर्यंत नाही. मग लग्न झाल्यानंतर या साऱ्या गोष्टी कळायला लागतात. मग काय होतं आपल्याला माहीत आहे. हे बदलणारं आहे हे कोणी लक्षात घेतलं नाही, घेतलं. नंतर मग भाषा बदलती सर्वांचे, भांडण त्याच्यावरून होतात. हा व्यवहारातला भाग आहे. म्हणून कुठलीही गोष्ट कायम टिकणारी नाही, आणि म्हणून कुठल्याही गोष्टीपासून मिळणारा आनंद किंवा सुख कायम टिकणारं नाही. हे सत्य लक्षात घेऊन माणसानं वागलं पाहिजे. हां, याच्यात बदल होईल, मी त्याला तयार असलं पाहिजे, म्हणजे मला जगता येईल नीट. जर तयार नसेल तर मग काही वेडवाकडं होऊन जाईल. म्हणून जगण्याची माणसाला योग्य पद्धत लाभावी, योग्य विचार त्याच्या मनात रुजावा, यासाठी ही शिकवण त्यानं लक्षात घेतली पाहिजे. प्रत्येक गोष्ट बदलणारी आहे. मी कुठल्याच गोष्टीला कायमची सुख देणारी, चांगली, उत्तम म्हणून धरून ठेवू शकत नाही. इट्स गोइंग टू चेंज. मग त्याला खऱ्या अर्थानं स्वतःची अशी ताकद येते, आणि त्या बदलत्या परिस्थितीमध्ये तो योग्य प्रकारे जगू शकतो, योग्य प्रकारे वागू शकतो, वाहवत जात नाही. काही लक्षात आलं आपल्याला. त्यामुळे व्यवहारात दररोजच्या जगण्यामध्ये सुद्धा ही शिकवण फार महत्त्वाची आहे. हा धडा हेच जर कळलं नाही तर मनुष्य निराश होईल, हताश होईल, कदाचित स्वतःचा घात करून घेईल. आणि करतात माणसं, अनेकदा घात करून घेतात. हा आपला अनुभव आहे. म्हणून माणसाला जगण्याची जिद्द देण्यासाठी, बळ देण्यासाठी, आणि आपलं जीवन आहे त्याच्यापेक्षा अधिक चांगलं होऊ शकतं अशी हिंमत देण्यासाठी कोणती शिकवण कामाची आहे? परिवर्तन, सतत बदल. त्याची अचूकतेनं दखल घेतली की मग तो मनुष्य सक्षमपणे जगू शकतो, आपल्या जीवनाचं सार्थक करू शकतो. एवढी ताकद या शिकवणीमध्ये आहे. एकाच वाक्यामध्ये बाबासाहेबांनी एवढं मोठं सत्य लोकांच्या पुढे मांडलेलं आहे. दुसरी गोष्ट, लोकांनी मालमत्ता, मित्र इत्यादी संबंधी अनासक्तीचा अभ्यास करण्यासाठी भगवान बुद्धाने म्हटले की सर्व वस्तू अनित्य आहेत. मनुष्य अडकून पडतो मालमत्तेमध्ये. माझी मालमत्ता, माझी संपत्ती, माझं माझं करत राहतो. मित्र आहे, नातेवाईक आहे, जवळची माणसं आहेत, त्याच्यामध्ये अडकून पडतो माझी माझी म्हणून. पण ती बदलू शकतात, ते नष्ट होऊ शकतात. आणि असं जर झालं तर स्वतःचं शरीरही नष्ट होऊ शकतं. त्याचं काय? म्हणून त्या जैन याच्यामध्ये एक गोष्ट आहे मजेशीर. एका जैन मास्टरला हे तत्त्व समजावून सांगायला सांगितलं. त्यानं एक गोष्ट सांगितली. म्हणे एका माणसाला 4 बायका होत्या. आता पूर्वीच्या काही होत्या बरं, आता भारतात चालत नाही, तो कायदा आलेला आहे भारतामध्ये. पण पूर्वी चालायचं ते. बौद्ध, जैन, हिंदू सारेच अनेक बायका करायचे. म्हणून बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आणलं आणि द्विभार्या प्रतिबंधक कायदा केला. काही असो, तो मृत्यूशय्येवरती होता आणि त्याला वाटलं की आता मी एकटाच मरणार. या 4 बायका माझ्यावरती एवढं प्रेम करतात, कुणीतरीही माझ्याबरोबर यावं. साधा विचार. त्यानं आपल्या पहिल्या मोठ्या बायकोला बोलावलं. त्याला सांगितलं आता मी तर मरणार आहे,
पण तू माझ्याबरोबर यावं अशी इच्छा आहे म्हणून. काय उत्तर असेल तिचं? तुमचं मरायचं तर मरा, मी काही येणार नाही. दुसऱ्या बायकोला बोलावलं, तिलाही तोच उत्तर, तुम्हाला मरायचं तर मरा. का मी फार तर स्मशानभूमीपर्यंत येईल, नंतर काही येणार नाही. मग चौथ्या बायकोला विचारलं, तुम्ही मारा म्हणे, मी काही बरोबर येणार नाही, हे सारं तुमचं मला सांभाळायचं आहे ना. चौथी बायको म्हणाली, मी तर येणारच. मोठा आनंद झाला, त्याला कोणी कोणी येतात. ही सर्वात नावडती बायको बरं. जे आवडते होते त्यांनी तर सरळ सरळ नकार दिला. मग त्या मास्टरनं सांगितलं, पहिली बायको जिनं नकार दिला, मी काय बरोबर येणार नाही, ती म्हणजे मालमत्ता. कोणाच्या बरोबर येते मालमत्ता सांगा? अहो, ज्या 1 लाखाच्या गादीवरती झोपला तुम्ही आणि मेलात, तर माणसाला त्या गादीची चिंता पडते की गादी खराब व्हायला नको, याला पहिलं हटवा. हे खरं आहे की खोटं आहे? ती आहे का काय गादी तिच्या काही कामाची? इतकं सरळ सोपं आहे. म्हणून मालमत्ता कोणाच्या बरोबर येत नाही. दुसरी बायको म्हणजे सगळे सोयरे नातेवाईक सर्व. मनुष्य मेला आणि नातेवाईकांना कळलं की ते आवर्जून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतातच. नाव काय? शेवटचं दर्शन. बरोबर जातात का? जातात. कुठपर्यंत? स्मशानभूमीपर्यंत. त्याच्या पलीकडे कुणी जायला तयार नाही. ही तो गोष्ट खरी आहे. त्यामुळं मालमत्ता कामाची नाही, नातेवाईक कामाचं नाही. शेवटी शरीराचं काय? तेही कामाचं नाही, तेही तसंच नष्ट होऊन जातं. म्हणजे एक प्रकारे त्या शरीराचा म्हणूया की प्रतीक म्हणून लोक वापर करतात, फोटो लावतील, हे करतील, त्याची पूजा आमचे हे, त्याला काही अर्थ आहे का? म्हणजे ती सारी मालमत्ता नंतर कोण सांभाळतं? हा फोटो. त्यापेक्षा त्याला काही किंमत नाही. आणि शेवटची बायको म्हणजे त्याचं मन. आणि आपल्या मनाकडे आपण फारसं लक्ष देत नाही. आपल्या बाहेरच्या गोष्टी प्रिय असतात, याच्या मागे लाग, त्याच्या मागे लाग, हे कर, ते कर, याच्या मागे लागतो आपण. आपल्या मनाकडे आपण लक्ष देत नाही. पण मन ही अशी गोष्ट आहे जी ही मृत्यूबरोबर जाते. म्हणून नष्ट होते न होतो तो भाग वेगळा. परंतु मन काही मागे पुढे कुठेच राहत नाही ना, शिल्लकच राहत नाही. ते गेलं त्याच्याबरोबर. तर अशा प्रकारे त्यांना अनित्यतेचा सिद्धांत सांगितला की ह्या गोष्टी मनुष्य धरून ठेवतो, माझ्या 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 म्हणून अडकून पडतो. त्या अशा बदलणाऱ्या असल्यामुळं शेवटपर्यंत त्याला सुख देणाऱ्या नाहीत. शेवटी मन हेच त्याचं खरं सुखाचं साधन आहे. म्हणून ह्या सर्व गोष्टी अनित्य आहेत हे स्वीकारून त्या मनाला घडवणं हा बुद्ध धर्माचा महत्त्वाचा भाग आहे. मनाला घडवणं म्हणजे काय? ह्या सतत परिवर्तन पावणाऱ्या परिस्थितीमध्ये तुम्ही सक्षमपणे सुखानं अधिकाधिक आनंदानं शांतीनं जगू शकाल एवढी व्यवस्था करणं हीच मनाच्या प्रशिक्षणाची बाब आहे. आणि नेमकं तेच प्रशिक्षण बुद्धाच्या धम्मानं दिलेलं आहे. म्हणून अनित्यता हा शब्द इतका महत्त्वाचा आहे. आता याच्या पलीकडे जाऊन बाबासाहेबांनी आणखी तिसरा महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे समजावून. याला जोडलेला मुद्दा आहे तो, आणि त्यावरती मला वाटतं आत्ता आपल्याला बोलता येणार नाही, कारण तो फार मोठा विषय आहे. कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे हे मानणे म्हणजे धर्म. कर्म कम्मुना वतते लोके कम्मुना जयते प्रजा वगैरे म्हटलेलं आहे. कर्म हेच मानवी जीवनामधल्या साऱ्या व्यवहाराचं मुख्य आधार आहे. त्याच्या पलीकडे दुसरा आधार नाही.
आणि हा विषय जो आहे तो आता लक्षात घेण्यासाठी मला वाटतं आपल्याला पुढच्या आठवड्यापर्यंत थांबावं लागेल. तो आत्ताच काही आपला पूर्ण करता येणार नाही. फक्त अनित्यतेचा विषय जी 2 वाक्ये शेवटची राहिलेली होती ती आज आपण लक्षात घेतलेली आहेत की अनित्य हे निराशावादी तत्त्व नसून खरं आशावादी तत्त्व आहे. आणि अनित्यतेच्या शिकवणीमुळंच मनुष्य आपलं जीवन सक्षमपणे जगण्यास तयार होऊ शकतो, घडवू शकतो. आणि ते घडवणं हाच बुद्ध धर्माचा मुख्य हेतू आहे. त्यामुळं बौद्ध बनावं लागतं, ती जबाबदारी घ्यावी लागते, ती जीवन पद्धती स्वीकारावी लागते आणि ती अंमलात आणावी लागते. ही प्रक्रिया आहे. म्हणून जन्मानं कोणी बौद्ध होत नाही. उघड उघड किती भ्रामक गोष्ट आहे, किती खोटी गोष्ट आहे जन्मानं धर्म चिकटून घेणं, हे याच्यावरून लक्षात येईल. खरं म्हणजे कुठल्याच माणसाला कुठला धर्म चिकटत नाही, पण ती ही प्रथा निर्माण झालेली आहे. बुद्धानं म्हटलं तो लोकव्यवहार आहे, एक कल्पना आहे. त्या कल्पनेला लोक चिकटून बसलेले आहेत. जन्माला एवढं धर्माने जात चिकटवणं, त्याच्या विरुद्ध हा वैज्ञानिक विचार बाबासाहेबांनी म्हटला आहे की जन्मानं कोणाला काहीही लाभत नाही, कोणी काहीही होत नाही. ते बाकीच्या सूत्रामध्ये आलं आहे, वशिष्ठ सूत्रामध्ये आहे, वासिष्ठ सूत्रामध्ये फार चांगलं आलेलं आहे, वसल सूत्रामध्ये आलेलं आहे, भारद्वाज सूत्रामध्ये आलेलं आहे. तर ही जी मूळ बुद्धाची भूमिका आहे ती शिकणं म्हणजे अनित्यता काय आहे ते जाणणं हा त्याचा अर्थ आहे. आणि अनित्यता जाणल्याशिवाय माणसाला चांगलं जीवन जगता येत नाही. इच्छा आकांक्षा कुठपर्यंत ताणायच्या, त्याच्या मर्यादा कशा लक्षात घ्यायच्या, त्याच्यातही बदल होतो, मग त्या बदलाला सामोरे कसं जायचं, हे कौशल्य, ही क्षमता, ही योग्यता माणसामध्ये येणं म्हणजे त्यानं आपलं मनुष्य जीवन अतिशय योग्य प्रकारे जगणं आहे. योग्य प्रकारे मनुष्य जीवन जगण्यासाठी बुद्धाच्या धम्माची गरज आहे. हे त्याचं महत्त्व आहे. म्हणून या शिकवणीपासून कोणीच दूर पळू शकत नाही, कोणी दूर जाऊ शकत नाही. म्हणून जन्मानं बौद्ध म्हणण्याला वेळेपणाशिवाय दुसरं काही म्हणता येणार नाही आपल्याला. आम्ही बौद्ध आहोत असं बोलण्याला काही म्हणजे काही अर्थ नाही. एकदम टाकाऊ गोष्ट, फालतू गोष्ट, मिनिंगलेस. प्रत्यक्ष जो करतो हे शिकण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपलं जीवन घडेल, तो त्या बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागतो. म्हणून त्याला बौद्ध म्हणता येऊ शकतं, बाकी कोणाला म्हणता येऊ शकत नाही. आणि बाबासाहेबांची भूमिका काय होती की या देशामधल्या प्रत्येक माणसानं आपलं जीवन असं अर्थपूर्ण करावं, सार्थक करावं, योग्य पद्धतीनं करावं. म्हणून हे सत्य त्याच्या पुढे मांडलं गेलं पाहिजे आणि त्याला आपलं जीवन त्याप्रमाणे घडवता आलं पाहिजे, जगता आलं पाहिजे. नुसतं अन्न वस्त्र निवाऱ्याचंही तरतूद झाली म्हणजे सर्व काही झाले असल्याचा अर्थ नाही. आणि अस्पृश्य समाजाला तेही मिळत नव्हतं, अन्न वस्त्र निवारा. ते आरक्षणाच्या माध्यमातून सारं मिळालं. म्हणून सर्व काही संपलं, आता सारे प्रश्न संपले, आता आम्ही जगतो तेच खरं असं म्हणून नाही चालायचं. खरं म्हणजे उत्तम दर्जाचं मनुष्य जीवन जगणं, हे शिकणं हीच माणसाची सर्वात मोठी गरज आहे. आणि ती गरज फक्त बुद्धाची शिकवण भागवू शकते. जगातला कुठलाही धर्म त्यासाठी कामी येत नाही, कुठलाच. म्हणून अनित्यता शिकणं फार गरजेचं आहे, कर्मसिद्धांत शिकणं फार गरजेचं आहे. आणि तृष्णा त्याग म्हणजे नेमकं काय आहे, त्या तिन्ही गोष्टी फार शिकणं आवश्यक आहे. ही इतकी महत्त्वाची 3 प्रकरणं आहेत. नुसतंच पुस्तक वाचल्यासारखं वाचणं सोडून दिलं हे कधी कळणार आहे. म्हणून धम्म शिकावा लागतो. म्हणून ती बाबासाहेबांची भाषा होती की विहारात जा, कारण तिथे तुम्हाला धम्म शिकायला मिळेल. पण तिथे शिकवणारे कोणी नाहीत म्हणजे तेही कामाचं नाही. अशी अतिशय विचित्र अवस्था बाबासाहेबांच्या नंतर ह्या समाजाची झाली आहे. आणि मुळात बौद्ध धर्माची सुद्धा एक प्रकारे कुंडीच झालेली आहे. तो जसा कृती त्याचं ते राहिलं बाजूला. त्या नावानं माणसं भलतंसलतं करत राहतात आणि आपल्या स्वतःची फसगत करून घेतात, असं ते उलटं झालेलं आहे. काही असो, आपल्याला ह्या तिन्ही शिकवणी नीट लक्षात देऊन कृतीत आणता आल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे तृष्णा त्याग करणं. तृष्णेचा अर्थ आपण सांगितला. अनित्य काय आहे, त्याचा अर्थ नेमका काय आहे, परिवर्तनशीलता काय आहे, हे शिकणं फार आवश्यक आहे.
आणि तिसरी गोष्ट आहे कर्म. तर कर्मासंबंधीचा जो भाग आहे तो आपण पुढच्या प्रवचनामध्ये लक्षात घेऊ. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. जय भीम.